नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये व्हर्नर हॅटगे संदर्भात माहिती घेणार आहोत. तर व्हर्नर हॅटगे संदर्भात माहिती घेत असताना प्रथम आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहणार आहोत. तर व्हर्नर हॅटगे संदर्भात माहिती घेत असताना साध्या मार्किंग ब्लॉकने वस्तूची उंची अचूक मिळू शकत नाही. उंची अचूक मिळण्यासाठी व्हर्नर हॅटगेजचा प्रामुख्याने वापर करतात. व्हर्नर हॅटगेजची मोजमाप पद्धती ही व्हर्नियर कॅलिपर प्रमाणित असते. या व्हर्नर हॅटगेजच्या सहाय्याने 0.02 mm मेट्रिक पद्धतीमध्ये तर 0.001 इंच ब्रिटिश पद्धतीमध्ये माप चेक करता येते. व्हर्नर हॅटगेजचा उपयोग जॉबवर मार्किंग करण्यासाठी केला जातो. मार्किंग करतेवेळी व्हर्नर हॅटगेजचा बेस व जॉब सरफेस प्लेटवर ठेवला जातो व त्यानंतर व्हर्नर हॅटगेजच्या स्क्रॅबरच्या सहाय्याने जॉबच्या सरफेसवर मार्किंग केले जाते. अशा प्रकारे ही या व्हर्नर हॅटगेजच्या संदर्भात आपण प्रस्तावनेमध्ये या व्हर्नर हॅटगेज संदर्भात माहिती पाहिली. त्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या मुद्द्याकडे, पार्ट्स ऑफ द व्हर्नर हॅटगेज किंवा व्हर्नर हॅटगेजचे वेगवेगळे पार्ट्स. आता या ठिकाणी या व्हर्नर हॅटगेजचे पार्ट या ABCD अक्षराने दर्शवलेले. तर आपण या व्हर्नर हॅटगेजचे पार्ट्स पाहणार आहोत. आता हे या अक्षराने दर्शवलेला या व्हर्नर हॅटगेजचा पार्ट आहे बीम. बी अक्षराने दर्शवलेला या हॅटगेजचा जो पार्ट आहे तो बेस, हा याला म्हणतात बेस. त्यानंतर शी मेन स्लाइड, शी काय मेन स्लाइड आहे. त्याच्यानंतर डी जॉब, हा डी पार्ट आहे जॉब. त्याच्यानंतर जॉ क्लॅम्प, ई जॉ क्लॅम्प. पुढचा पार्ट आहे एफ व्हर्नियर स्केल. हे जे स्केल या स्लायडिंग होणाऱ्या भागावर त्याला व्हर्नियर स्केल असे म्हणतात. आणि जी मेन स्केल बीमवर येणे दर्शवलेला जो पार्ट आहे त्याला बीम म्हणतात आणि बीमवर जे मार्किंग केलं जातं त्याला मेन स्केल असे म्हणतात. जी मेन स्केल. त्याच्यानंतर एच फायनर ऍडजस्टिंग स्क्रू किंवा फाईन ऍडजस्टिंग स्क्रू. एच काय, हा फाईन ऍडजस्टिंग स्क्रू आहे. त्याच्यानंतर फाईन ऍडजस्टिंग स्लाइड, एच फाईन ऍडजस्टिंग स्लाइड आहे. त्याच्यानंतर आय फाईन ऍडजस्टिंग नट, आय नट आहे फाईन ऍडजस्टिंग नट. तर या नटाचा वापर केव्हा केला जातो, तर पहिल्यांदा हा स्क्रू लॉक केला जातो आणि नंतर हा सेल ठेवून यांनी या व्हर्नर हॅटगेजवर माप रिडिंग बांधलं जातं व्हर्नर कॅलिपर प्रमाणे आणि नंतर हा लॉक करून काम केलं जातं. अशा प्रकारे फाईन ऍडजस्टिंग नट. त्याच्यानंतर जे आणि के हे दोन लॉकिंग स्क्रू दाखवलेले या व्हर्नर हॅटगेजचे. जे आणि के हे लॉकिंग स्क्रू त्या व्हर्नर हॅटगेजचे. आणि शेवटचा पार्ट एल स्क्रायबर ब्लेड. या ठिकाणी हा स्क्रायबर ब्लेड एल अक्षर दिलेलं नाही या ठिकाणी. ते स्क्रायबर ब्लेड या दोन प्रकाराप्रमाणे असतात, दोन अशा प्रकार वापर. अशा प्रकारे आजच्या या लेसन मध्ये विद्यार्थी मित्र आपण या व्हर्नर हॅटगेज संदर्भात त्याचे पार्ट्स पाहिले. त्यानंतर आपण पाहणार आहोत या व्हर्नर हॅटगेजच्या पार्ट संदर्भात पुढचा मुद्दा स्ट्रेट स्क्रायबर. आता या ठिकाणी हॅटगेजमध्ये स्ट्रेट स्क्रायबर दाखवलेला आहे, परंतु या स्क्रायबरचे दोन प्रकार पडतात, ते स्ट्रेट स्क्रायबर आणि ऑफसेट स्क्रायबर. या आकृतीमध्ये दाखवलेला स्ट्रेट स्क्रायबर, बी आकृतीमध्ये दाखवलेला ऑफसेट स्क्रायबर. तर अशा प्रकारे स्क्रायबरचे दोन या ठिकाणी दोन प्रकार पाहिले. त्यानंतर आपण या हॅटगेजच्या संदर्भात माहिती पाहत असताना या ठिकाणी व्हर्नर हॅटगेजचे मुख्य पार्ट आपण पाहिले
बेस, बीम, स्क्रायबर, क्लॅम्प, त्याच्यानंतर फाईन ॲडजस्टिंग स्क्रू, स्लायडिंग कॅरियर, हे स्लायडिंग कॅरियर आहे. तर इत्यादी हे महत्त्वाचे या वर्नियर हाईट गेजचे भाग आहोत. तर वर्नियर हाईट गेज हे जे वर्नियर हाईट गेज आहेत हे 0 ते 300 मिलीमीटर, 0 ते 500 मिलीमीटर, 0 ते 600 मिलीमीटर इत्यादी वेगवेगळ्या साईजमध्ये, रेंजमध्ये मिळतात. वर्नियर हाईट गेज हे सरफेस प्लेटवर ठेवून, हा जो बेस आहे हा सरफेस प्लेटवर ठेवून या वर्नियर हाईट गेजचा वापर करतात. यावेळी स्क्रायबर सरफेस प्लेटला स्पर्श करतो. हा जो स्क्रायबर आहे किंवा हे दोन स्क्रायबर आहेत ते ज्यावेळेस सरफेस प्लेटवर स्पर्श करतो तेव्हा बीमवरील असलेला शून्य, बीमवरील असलेला हा शून्य आणि वर्नियर स्केलवरील शून्य, या वर्नियर स्केलवर शून्य 0 तर तो शून्य स्केलचा बरोबर जुळलेला आहे याची खात्री करूनच वर्नियर हाईट गेजचा वापर करावा. वर्नियर हाईट गेजचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. या वर्नियर हाईट गेजचे प्रामुख्याने त्याच्या बेसवरून मुख्य 2 प्रकार पडतात. हे 2 प्रकार पुढीलप्रमाणे: एक फिक्स्ड वर्नियर हाईट गेज, दुसरा ॲडजस्टेबल वर्नियर हाईट गेज. आता या 2 प्रकारासंदर्भात माहिती पाहत असताना पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत, फिक्स्ड वर्नियर हाईट गेज. तर या प्रकारच्या वर्नियर हाईट गेज मध्ये बेस बरोबर वर्नियर हाईट गेजचा बीम या ठिकाणी या बेस बरोबर हा उभा बीम जो ए दर्शवलेला आहे हा बीम फिक्स केलेला असतो. बीमच्या पाठीमागील बाजूला पूर्ण लांबीमध्ये एक रॅक जोडलेला असून स्लायडिंग असेंब्लीमध्ये एक पिनियन फिट केलेला असतो. याच्या सहाय्याने स्लायडिंग असेंब्ली बीमवर या ठिकाणी स्लाइड होत असते. तर अशा प्रकारे हा फिक्स्ड वर्नियर हाईट गेजचा प्रकार आपण अभ्यासला. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे या गेजचा ॲडजस्टेबल वर्नियर हाईट गेज की जो या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. तर यामध्ये ॲडजस्टेबल वर्नियर हाईट गेज या प्रकारच्या वर्नियर हाईट गेजमध्ये बेस बरोबर बीम, या बेस बरोबर हा बीम हा स्क्रूच्या सहाय्याने पाहिजे त्या उंचीवर जोडता येतो. इथे स्क्रू असतो लॉकिंग स्क्रू, त्या सहाय्याने पाहिजे त्या उंचीवर जोडता येतो. अशा प्रकारे या वर्नियर हाईट गेजचे 2 प्रकार की जे फिक्स्ड वर्नियर हाईट गेज आणि ॲडजस्टेबल वर्नियर हाईट गेज असे 2 प्रकार पडतात. या संदर्भात आपण माहिती पाहिली. त्यानंतर पाहणार आहोत पुढचा मुद्दा, मेथड्स ऑफ मार्किंग. वर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने मार्किंग करत असताना एक विशिष्ट पद्धती अवलंबली जाते. ही वर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने मार्किंग करत असताना पुढील पद्धती अवलंबावी. त्यामध्ये एक, वर्नियर हाईट गेज सरफेस प्लेट, अँगल प्लेट इत्यादी व्यवस्थितरित्या साफ करून घ्यावे. त्यानंतर मार्किंग करण्यापूर्वी या वर्नियर हाईट गेजचं 0 रीडिंग बरोबर असल्याची खात्री करावी. पुढचा मुद्दा 3, जॉबवर मार्किंग करण्यापूर्वी जॉबची बर साफ करून घ्यावी. पुढचा मुद्दा 4, जॉबवर मार्किंग करण्यापूर्वी जॉबला सरफेस प्लेटवर व्ही ब्लॉक किंवा अँगल प्लेटचा आधार देऊन पकडावे. पुढचा मुद्दा 5, ड्रॉइंगनुसार वर्नियर हाईट गेजमध्ये योग्य ते अंतर सेट करावे. हे जे काही फाईन ॲडजस्टिंग स्क्रू, लॉक नट यांच्या सहाय्याने ड्रॉइंगनुसार योग्य ते अंतर हे हाईट गेजमध्ये सेट करावं. पुढचा मुद्दा, फायबरच्या कडेने जॉबवर मार्किंग करावे. त्यानंतर अँगल प्लेटला आधार दिलेल्या जॉबला पकडून एका हाताने जॉबला पकडून दुसऱ्या हाताने हाईट गेजचा बेस पकडून त्या स्क्रायबरच्या टोकाने जॉबवर मार्किंग करावे. अशा प्रकारे ड्रॉइंगवरील सर्व मार्किंग ह्या हाईट गेजमध्ये सेट करून मार्किंग करावी. जॉबला फिरवून 90 अंशामध्ये फिरून ड्रॉइंगप्रमाणे राहिलेली मार्किंग करावी. मार्किंग केल्यानंतर मार्किंग चेक करून हे जे मार्किंग या हाईट गेजच्या सहाय्याने केल्यानंतर ते मार्किंग वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने चेक करून डॉट पंचच्या व सेंटर पंचच्या सहाय्याने जॉबवर पंचिंग करावे. त्यानंतर काम झाल्यावर वर्नियर हाईट गेज, अँगल प्लेट, सरफेस प्लेट साफ करावी. अशा प्रकारे या मेथड्स ऑफ मार्किंग संदर्भात आपण हे मुद्दे अभ्यासले. त्यानंतर वर्नियर हाईट गेजच्या बाबतीत शेवटचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, सेफ्टी प्रिकॉशन. हे वर्नियर हाईट गेजचा वापर करत असताना
इतर मेजरिंग इंस्ट्रुमेंट प्रमाणे या व्हर्नियर हार्डगेजचे बाबतीत काही प्रिकॉशन काळजी घ्यायला हवी. त्यामध्ये एक व्हर्नियर हार्डगेजचा स्क्रायबर हा धारदार असावा. दोन, मार्किंग करताना जॉबला अँगल प्लेट किंवा व्ही ब्लॉकचा आधार द्यावा. तीन, व्हर्नियर हार्डगेज कटिंग टुलाबरोबर ठेवू नये. त्याचप्रमाणे रीडिंग घेताना मॅग्निफाईंग ग्लासचा वापर करावा. या ठिकाणी एक ग्लास असते, ती मॅग्निफाईंग ग्लास त्याच्यातून पाहून रीडिंग मोठं दिसतं, ते रीडिंग करताना त्याचा वापर करावा. मार्किंग करण्यापूर्वी झिरो रीडिंग या व्हर्नियर हार्डगेजचं आहे किंवा नाही हे चेक करावं. अशा प्रकारे या व्हर्नियर हार्डगेज संदर्भात आपण अगदी अभ्यासली. त्याच्यामध्ये प्रस्तावना, व्हर्नियर हार्डगेजचे पार्ट्स, त्यानंतर त्यामध्ये मेन स्लाइड, जॉब लॅम्प, व्हर्नियर स्केल, मेन स्केल, फाईन ॲडजस्टिंग स्लाइड, फायनर ॲडजस्टिंग नट, लॉकिंग स्क्रू, फायबर ब्लेड किंवा फायबर. त्याच्यामध्ये त्याच्या हार्डगेजचे दोन प्रकार, फिक्स्ड व्हर्नियर हार्डगेज, ॲडजस्टेबल व्हर्नियर हार्डगेज, मेथड्स ऑफ मार्किंग आणि शेवटी प्रिकॉशन संदर्भात आपण हार्डगेजच्या बाबतीत माहिती पाहिली. अशा प्रकारे आज आपण या व्हर्नियर हार्डगेज संदर्भात माहिती अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद.